सवेरा हो गया है, चिड़ियां घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम। हो 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 na 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 dikta na 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 dikta na 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 dikta na 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 सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम दीक्त ना 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 दीक्त ना 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 जेवण करून आल्यामुळे आपण आपल्या पोटाला थोडा आराम देऊया आणि बसल्या जागी आपण काहीतरी खेळूया आणि त्यानंतर मग धावण्या पळण्याचे काही खेळ असणार आहेत। सर्वात प्रथम एक आईस ब्रेक म्हणून आपण मुली विरुद्ध मुलं गाण्याच्या बंड्या खेळूया आणि आपल्या सगळ्यांचे आवाज हे गवळीच्या सारखे नाही, त्यामुळं अगदी मनमुराद आपण गाणं म्हणायचंय आणि सुरुवात शेखर शिकणारे करतील। शेखर नाही का बाहेर ठीक आहे, पण तत्पूर्वी आत्ताच ज्यांचं आगमन झालंय त्या आपल्या सहकारी भगिनी आशा कांदे यांचं उशिरा होईना पण स्वागत आहे। मी विनंती करतो आपल्याच दोन मैत्रिणी कोणीही पुढे यावं, त्यांचं स्वागत त्यांनी करायचं। एक स्मृतिचिन्ह आणि पुष्प घेऊन या। आणि त्या प्रश्नाची उत्तर आपल्या स्मृतीवर थोडासा जोर देऊन आपल्याला त्या प्रश्नाची उत्तर द्यायची, म्हणजे आपल्याला आठवतंय किती की हे ते तपासणार आहे आणि त्यामुळे ते रात्री बराच वेळ जागून त्यांनी प्रश्न तयार केलेले आहे। त्यामुळे सर्वात प्रथम आपण गाण्याच्या भेंड्या खेळूयात। आता शेखर पहिलं गाणं म्हणण्यासाठी आलेलं नाही, त्यामुळं कोणीही हा इथं माईक आहे, आवाजाचा आणि माझा दुरान्वय संबंध आहे, त्यामुळं कोणीही ऐच्छिक इथं येऊन गाणं म्हणायचं तिथं माईक आहे पडल्यास, आणि मग शेवटचं अक्षर असेल ते आम्ही म्हणू, मुद्दाम नाही। हे खरं तर वंशपर होण्यासारखं गाणं आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळे दरवळावा। आता ह्या लाईन कडं व हे अक्षर आलेलं आहे आणि उमाकांत तारके हा उत्तम गायक हो, आणि चॉकलेट्स कुठे आहेत ते अरे तुला नाही माहिती
बधाई हो बधाई इन रस्मों के बड़ी सबसे मिलके दिल से सगाई ओ जी जोड़ क्या बनाए दिल और जान को बधाई हो बधाई मगर जागेचा विजय असो बनाई एक माईक तिकडे ठेवून टाक एक वर तिकडे माईक इकडे आहे आणखी नाहीत का दोन आहेत तिसरा आहे का ते वायर द्यायला लांब करून इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा है टुकड़ा चांद का आओ चले हम आए आशिया काल शेवटचा अक्षर नो नो नैनों में सपना सपनों में सपना सजन पे दिल आ गया ये सजन पे दिल आ गया तातैया तातैया ओ तातैया तातैया ओ दुगा आज आपल्या सौभाग्यवतीनं जर विचारलं तुम्ही तिथे जाऊन काय कमवला ऑफिस दाखवायचे आणि तुमच्या सरांनी जर विचारलं मी दोन पण मी काही चांगलं नाही असं होऊ नये कल्पना वाटत काय आलं शेवटचं अक्षर हो अतिशय शांत असणारी भूमिका आज जरा थोडासा आवाज जड आहे कैलाश खेर रफीचं विमान वगैरे काही गेलं नाही घरावर प्रयत्न करतो हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में खुशनसीब है वो हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में खुशनसीब जो जिन्हें मिले ये बात जिंदगी में हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में एवढा रसिक मैया यशोदा ये तेरा कन्हैया पत्थर पे नीरे पकड़े है मैया संगम मुझे करता है संगम में लड़ता है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से जरा सगळ्यांनी सहभाग घेतला ना मजा येते मजा एक मस्त येते तेवढं पण जरा कोण म्हणणार आहे सुवर्णकाळ संघटनेचे राज्याध्यक्ष सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी ये गुलशन हमारा हमारा सारे जहां से अच्छा क्या बात है क्या बात है
कहाँ खूप सुंदर, खूप छान. आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी थोडा संकोच या दरवाजाच्या बाहेर ठेवला की मनमुराद आनंद लुटू शकतो. काय आलं? ई. चलो हेमंत. हा ये. बाबा क्या बात है. कोरस नहीं. रो. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. जितनी नारी भरी राम ने उतना जले खिलौना. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. न तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा, आकर तेरी हाथों में मेहंदी तू ही लगाना. आजा जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमदवा. तुम देना साथ मेरा ओ हमदवा. बघा बरं, प्रतापची उजवी बाजू माहीतच नव्हती आम्हाला. डावी एनसीसी. हा जरा आपण व्हरायटी ठेवू. ना आता दुसरं कोणी. बोल राधा बोल, तूने क्या किया, अपनी किस्मत को तूने जिया. बोल राधा बोल, तूने क्या किया. उडी मारून झालं ते गाणं. म्हणजे तुमच्या भेटीसाठी बाबुल का घर कोई कुछ ही दिन का ठिकाना है. बनके दुल्हन एक दिन तुझे दिया है जाना है. आता कल्पना ना एक वापस परत द्या. काय आलं? खूप खूप अभिनंदन.
अरे बोल 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 उसको क्या चाहिए, अरे बोल 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 उसको क्या चाहिए। आठवतं का नुसरत फतेह अली खान आहे का म्हणा? हा शेखर क्या बात है। खूप सुंदर गाणं आजच्या पूर्ण दिवसाचा हा सार आहे। तेरा गाँव बड़ा प्यारा, आगे आगे सुपर रूप तेरा दंत चिकित्सा करताना देखील एवढी रसिकता असावी लागते। काय झालं शेवट? र दुसरा कोणी? र राज्य की आएगी बारात, रंगीली होगी रात, मगर मैं नाचूंगी, मगर मैं नाचूंगी। आता आपण या कार्यक्रमाला विराम देऊया आणि फक्त एक फरमाईशी गीत शेखर शिरनाळेचं ठेवूया। कुठं आहे शेखर? गवळी सरांचा आवडता विद्यार्थी। जरा उभा टाकून म्हणजे शूट व्हायला, अरे शूट व्हायला दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ प्यारी दुनिया दुश्मन बन जाती है। जिंदगी भर दोस्त मगर साथ चलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दो मिलते हैं। हाँ 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 आणि शेखरनी विश्वासार्ह ठरवला की गवळी सरांचा तो आदर्श विद्यार्थी आणि यांचा आवाज ऐकून कोणत्या गायकाची आठवण झाली सांगा बरं? गझलकार कोण होते? गझलकार पंकज उदास आणि दुसरा कोण? जगजीत सिंग। ग्लास आवाज काय हरकत नाही। आता सेकंड सेशन कडे आपण वळूया। ते सेशन आहे क्विज सेशन आणि याचं संचालन करणार आहेत राहुल मुंडरे। कुठे आहेत? नाही काल कमिटी काम करत होती, संध्याकाळी मी आलो पुण्याहून आणि त्याला म्हणजे आपण एक क्वेश्चन आन्सर ठेवू की बऱ्याचशा आठवणी असतात, तर त्यांनी सांगितलं की तूच तयार आहे कर.
2-3 क्वेश्चन मला आठवलेत, म्हणजे त्याचे आन्सर आपण एक क्विक मेमरी रिकॅप करूया, किंवा मग तुम्ही क्वेश्चन सांगा आणि आपण मग आन्सर कोणी सांगेल त्या. तर तुम्ही विचार करा की असे काही आहेत का आपल्या आठवणी, काही जुन्या काय. एक्झाम्पल आता मी क्वेश्चन विचारतो. आपले 1ली ते 4थी खूप कमी आहे, पण मला आठवतं ते पत्र्याच्या रूम्स होत्या प्राथमिक विद्यालयात, आणि त्यात फळ्यावर इतिहास खूप शिकवायचे. इकडून सैन्य गेलं, तिकडून आलं, 2000च्या आधीच 15,000 मुघल होते, हे सगळे होते. तर हे खूप लक्षात आहे माझ्या. आणि हे शिकवणारे कोण होते? गुड. तर अशा काही गोष्टी आहेत. पण दुसरं एक होतं, हे आपण त्याच्या कोणाला उत्तर आली. अजून एक आठवणीतलं म्हणजे आपल्याला स्काउटसाठी स्काउट सुरुवातीला 5वी पासून खानापुरे सर होते. असे काही थिंग्स आहेत का तुम्हाला आठवतात लहानपणी? एक 7वीला 8वीला प्रवीण सर्वाधिक मार्क कोण देणार? आमदार सरचा मार्क मी खाल्लेला असं कोणी एक नसेल, सगळ्यांनीच खाल्लेला. ज्यांना संस्कृत होता त्यांना हे केलं. अजून एक माहिती आहे का? क्लासमध्ये सगळ्यात जास्त गोष्टी सांगणारे सर कोण होते? त्यांना नेहमी वाटायचं की आपल्याला प्रश्न विचारायचे, पण आपण उठायचं त्याच्याबरोबर दुसरं पण कोणी नाही. मला तर असं वाटायचं, म्हणजे मी तुला पण सर त्याला विचारायचे, पण मी उठायची पण तो उत्तर द्यायचा. बरं, हे आपल्याला हे कळलं काय? आपण पॉपीज आणि चॉकलेट असे आणि बिलकुल का ठेवले ते जुन्या आठवणी आहे. विलास हाईट फॉर विलास, मी त्याला मला आपल्या जुन्या आठवणी ठेवत. म्हणजे टेरी मिल्क ह्या गोष्टी नव्हत्या आपल्या त्यावेळेस, आणि ह्या प्रिसियस आहेत आपल्यासाठी. आणखी कोणाला अजून कोणाला काही विचारायचंय किंवा कोणाला काही म्हणायचं? एक आपले सर होते, ते या ठिकाणी पुन्हा मला बोलायचे आणि आम्ही ते काउंट करायचो. अशी युनिक काही आहे का? खूप कमी लोक सांगतात, किंवा 3-4 मित्र झालेली आहे आणि फक्त त्या 2-3 माहिती आहे, असंही असेल तर शेअर करू शकतात. फनी थिंग्स. आपल्या शाळेच्या कोणत्या दिशेला येळूचं झाड होतं त्याच्यात आपण मार खाल्ला? आपल्या शाळेच्या कोणत्या येळूच्या छड्या मिळत होत्या? बेळूच्या छड्या मिळत होत्या. कुठल्या दिशेला होत्या? गणपती मंदिरच्या नाही. माझा एक प्रश्न हसायचा आहे, पण सगळ्यांना तो आवडेल. अशा एका सरची आपल्याला खूप भीती वाटत होती. आपल्यालाच नाही तर प्रत्येक शिक्षकाला सुद्धा वाटायची, पण ते शिक्षक स्वतः कुणाला घाबरायचे नाही. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुळे सर सर सगळ्याला काही खाऊ नका म्हणायचे, सरच्या घरून बदाम यायचे.
त्यांच्यामध्ये चहा यायचा सगळ्याला माहिती आता सगळं चहा ते चहा आणण्यासाठी मी दररोजचं नवीन मुलाला पाठवायचे म्हणजे त्याला वाईट वाटतं. अजून एक वाक्य होतं म्हणजे तू जगातला महामूर्ख माणूस आहेस. मूर्खांचा कोण कोण सांगितलं लंडन असे कोणते सर ऐका ना मला 10वी डवरामध्ये कटोरा सर आम्हाला क्लास टीचर होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक कविता म्हणून दाखवली. आयुष्यामध्ये एक वेळेस म्हटलेले 4 वाक्य माझ्या कधीच आयुष्यात लक्षात राहिले नाही, ते आजही लक्षात आहे. मला वाटलं किती कविता भारी आहे, फक्त यमक कळायचं. आले गेले, केले मेले. त्या कवितेचा अर्थ कालांतराने 10-15 वर्षानंतर कळाला, मॅच्युअर झाल्यानंतर. ती कविता अशी होती, माझी नाही कोटलवार सरांनी सांगितली. माझं वस्त्र चांदण्याचे घेऊन चंद्र आला. ओके. माझं वस्त्र चांदण्याचे घेऊन चंद्र आला. मज चिंब चिंब नाहता पाहुनी. माझं वस्त्र चांदण्याचे घेऊन चंद्र आला. मज चिंब चिंब नाहता पाहुनी. निर्वस्त्र तोची झाला. हे कोटलवार सरांनी आम्हाला सांगितलं 10वीला. अजून अशी कोणी आठवण? तुमच्या मुलीमध्ये असेल तरी शेअर करा म्हणजे काय रेकॉर्डिंग करतोय परत लक्षात राहील तुम्हाला सुद्धा. तुमच्या मैत्रिणी जे आल्या नाही आहेत त्याच्याबद्दल असे कोणते शिक्षक आहेत जे एकदा म्हटल्यावर एकदा त्यांनी काही सांगितलं आपल्याला काहीच कळायचं नाही, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगितल्यावर ते काय म्हणतायत ते कळायचं नाही. जातो सर आपल्याला सचिनला देखील 3-4 वेळेस मला तर मला कळतंय काय म्हणाले. एवढं कन्सन्ट्रेट ऐकलं बघितलं. कोणते सर म्हणायचे प्रत्येक वेळेस या ठिकाणी सोडे सर ना. व्यावहारिक प्रश्न आहे शाळेच्या बाहेरचा. 5वीला असताना आंबाची भेळ किती पैशाला भेटायची? त्यात 2 प्रकार होते. जर मटकी पाहिजे असेल तर जास्त होते. मला आठवतंय का आपल्यापैकी प्रतिनिधीला प्रत्येक जण थांबले जातात, पण एक जण थांबला होता आणि अनुमोदन केला होता. काय म्हणून केला होता? कुणाचं नाव घेतलं होतं? काय म्हणलं होता? अरुण कोणाचा संभापुरे. आपण सकाळी ट्युशनला जायचं. वर्ग प्रतिनिधीची निवडणूक होती का? ती कशाची होती? अमित आणि हे होते ना सारिका, आणि त्यात क्रॉस वोटिंग मी झालो माझ्या माहितीनुसार.
आपण 10वीला असताना मीनाक्षी नरवले नावाची मुलगी ती राज्यामध्ये प्रथम आली, पण आपल्या शाळेमध्ये कुणालाच माहित नव्हतं की वर्ग 10वा येईल आणि वर्ग 10वा क. निकालामध्ये सर्वप्रथम यशवंत विद्यालय आलं आणि बांधकामामध्ये मजूरदार म्हणून क आणि ईचे विद्यार्थी अख्खी इमारत बांधून काढले खेळाच्या तासाला चला म्हणून. असे कोणते शिक्षक होते? खेळायला चला म्हणलं की आम्ही म्हणायचं होमवर्क राहिलाय सर. ते म्हणायचं तुम्ही घरी जाऊन करा. आम्ही म्हणायचं सर होमवर्क खूप महत्वाचा आहे, उद्या निष्पक्षण आहे. तर सर म्हणायचे की आणि क वर्गाला एक मोठी जबाबदारी आहे नरवलेच्या बरोबरीनं. हे माहित नव्हतं. बरं, एक प्रश्न असा आहे, कोणते शिक्षक हा शब्द वापरत होते? लिसन टू मी, लुक ॲट दिस ब्लॅक बोर्ड. कोणी मुलीमध्ये काही कोणी सांगत नाहीये. विसरून गेला का दुसऱ्या कामात आहेत का दुसऱ्या चालू आहे काय अजून? असे कोणते सर होते आपल्या एखाद्या वेळेस जर लक्ष बाहेर असलं खिडकीच्या, सर म्हणायचे त्याला उचलून बाहेर फेका. उचलून बाहेर फेकायचं. पोटापर आहे सर. बरोबर आहे, बरोबर आहे. हो सर. आपल्या वर्गातला एकदम हुशार विद्यार्थी कोणता असा होता की प्रत्येक सरांना उलट प्रश्न विचारायचा? विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आढळला परत रिपीट कर. विद्यार्थी सरांना सर्व उलट प्रश्न विचारायला एकदम विद्यार्थी होता. हा ठीक आहे का? बोल झाला, दुसरा घ्यायचा. प्रवीण, आपल्याकडे एक सर होते आणि ते उजव्या हातात रिस्टवॉच घालायचे आणि मग त्यांनी एकदा कारण पण सांगितलं होतं की उजव्या हातात कावर घड्याळ घालतात. नाही माहिती आहे? नाही माहिती आहे तुम्हाला? सुशील पागे ऑनलाईन आहे. काय सुशील? दीपक त्याला माईक लाव मोबाईल मध्ये या म्हणून सर, मध्ये या म्हणून. हा येतोय. बोल तू. सर सर फिरा तुम्ही. हा फिरा फिरा तुम्ही. बोल फिरा. त्याचे अत्यंत लक्ष
याच्यासाठी म्हणतो मी सोशलचं माझं झालं होतं सतीचं कम्युनिकेशन झाले होते की त्यांना खूप इच्छा होती तर नेक्स्ट टाइम जेव्हा ते प्लॅन करते त्यांनी प्रॉमिस केलं की थोडं ॲडव्हान्समध्ये प्लॅन केलं तर आम्ही नक्की येऊ आणि हे करता येईल. ठीक आहे, हे सेशन क्लोज करू. दुसरं काही आहे का कुणाच्या थॉटमध्ये काही कुठला गेम्स घ्यायचा काय अजून? नेक्स्ट गेम घेऊ. ॲडव्होकेट अमित रेड्डीच्या कल्पनेतला गेम आहे आणि हा गेम इथं खेळण्यासाठी 20 आपले सहभागी मित्रमैत्रिणी लागतील 20 जण. हे असं थांबायचं आहे. ते थोडं सेटअप असं करू. आपल्याला किती बॉटल आहे ते? 13, 26 विद्यार्थी यायचे. आता अमित 24 जण यायचे. आता हा गेम कसा सोपा अगदी. आता आपल्याला काय करायचंय? हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड शोल्डर स्पर्श करत राहायचे आणि पिकअप म्हटलं की पाठी घ्यायचं. कोण लवकर घेतो? डिस्टन्स हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड शोल्डर सरळ थांबायचे. शोल्डर नीज अँड टोज. हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड पिकअप. ह्याच्यासाठी माणसाने थोडं लवचिक असलं पाहिजे. बाटलीत प्यायची नाही लगेच. आता या जोडी आता संकोच नावाची गोष्ट बाहेर सोडायची. मजा करा. आता तुम्ही 24 जण आहात ना, तुम्ही या. ज्यांनी हा टास्क पूर्ण केला तर सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन. आता तुम्हाला बक्षीस हे चॉकलेट. नीज अँड टोज. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जोरदार. हेड शोल्डर नीज अँड टोज. सागर आणि सागर आणि आपल्या स्वप्नीलचे हात निसटतील तरी परंतु भोमेश्वर हात निसटतील तरी पण हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड शोल्डर नीज अँड टोज. हेड head, shoulder, knees and toes.
head, shoulder, knees and toes, head, shoulder, pick up. चला चला एकदम पुढे आली का पुढे पुढे एक लक्ष द्या एक साधा सोपं आहे इथे ह्या लाईन मध्ये सिंपल एक मच्छी ह्याने केला एक मच्छी पाणी में गई छपक हाँ में दोन मछली पानी में गई छपक तीन मछली कसं नाही आहे कसं नाही एक मिनिट हाँ गेम कसा आहे काय पाणी चल हाँ चला सुरुवात तुझ्यापासून चालू कर जोरात म्हणायचं लक्षात आलं सुरुवात इथून आहे माइक गरज नाही माइक नाही गरज हाँ एक मछली चालू झालं तिच्यापासून एक मछली दो मछली हाँ लक्षात आहे आपण एक नंबर आणखी घेऊ हाँ चला हाँ दो मछली पानी में चंपा तीन मछली पानी में चार मछली अरे आलं लक्षात आलं आलं आता लक्षात आलं का हा चला सुरुवात इथूनच आणखी चेक
हा माइंड गेम आहे, थोडंसं लक्षपूर्वक लक्ष द्या. हा चला लक्षात आलं. सुरुवात प्रताप पासून. चला लक्ष द्या आता. एक मछली. चालू करू. एक मछली. पानी में गई. छपाक. दो मछली. पानी में गई. एक सुरुवात पानी में गई. पानी में गई. छप्पा. हाँ चला सुरुवात. हाँ मछली. हाँ पानी में गई. पानी में गई. चार मछली. चार मछली. पानी में गई. गेले चार मछली. आता लक्षात आलेलं आहे बऱ्यापैकी. फक्त आवाज जोरात काढायचा आहे. लक्ष द्या. आवाज यायला. पानी में गई. पानी में गई. जोरात. हाँ हाँ चला सुनीता. हाँ सुरुवात एक पासून. हाँ दो मछली. पानी में गई. दो मछली. हाँ एक मछली फंसी. नहीं एक मछली. स्टार्ट. एक मछली. पानी में गई. छपा. दो मछली. पानी में गई. पानी में गई. छपाक. तीन मछली. पानी में गई. पानी में गई. छपाक. चार मछली. पानी में गई. दो मछली. तीन मछली. ये नजदीक है. थोड़ा सा पुढे गया. छपाक. दो मछली. दो मछली. छपाक. आउट. काही जाते का नाही. एक सुरुवात एक पासून. एक मछली. पानी में गई. छपाक. दो मछली. पानी में गई. एक मछली. छपाक. दो मछली. दो मछली. पानी में गई. छपा. आउट. आता आउट. पानी में गई. छपा. दो नहीं. आउट. पानी में गई. छपा. दो मछली. पानी में गई. तीन मछली. आउट गेले सब. हाँ एक मछली. पानी में गई. छपाक. दो मछली. पानी में गई. पानी में गई. एक पानी में गई. छपा. एक मछली. दो मछली. पानी में गई. छपाक. दो मछली. पानी में गई. छपाक. एक मछली. एक लक्षात द्या. थोडासा आवाज व्यवस्थित द्यावा की समोरच्या लक्षात द्या. एक मछली. पानी में गई. छपाक. दो मछली. दो मछली. पानी में गई. पानी में गई. तीन मछली. छपा. एक मछली. पानी में गई. छपाक. दो मछली. एक मिनिट ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. मागं पुढे बघायची. एका वेळी सगळ्यांचे डिस्कशन. सुरुवात. एक मछली. पानी में गई. छपाक. दो मछली. दो मछली. पानी में गई. पानी में गई. छपाक. छपाक. तीन मछली. तीन मछली. तीन मछली. पानी में गई. पानी में गई. पानी में गई. छपाक. चार मछली. चार मछली. चार मछली. चार मछली. पानी में गई. दो मछली. पानी में गई. पानी में गई.
छपाक तीन मछली तीन मछली पानी में गई चार मछली दो मछली पानी में गई छपाक एक मछली पानी में गई दो मछली पानी में गई दो मछली मछली पानी में गई एक मछली एक मछली पानी में गई दो मछली पानी में गई छपाक तीन मछली पानी में गई पानी में गई पानी में गई एक मछली पानी में गई छपाक दो मछली पानी में गई छपक तीन मछली पानी में गई चला दो मछली छपाक एक मिनिट बाकी आवाज बंद करा लक्ष द्या गेम जेवढा फास्ट होईल तेवढा मजा येईल हा स्टार्ट पानी में गई दो मछली छपक तीन मछली पानी में गई पानी में गई छपक चार मछली चार मछली पानी में गई पानी में गई छपाक दो मछली पानी में गई छपक तीन मछली पानी में गई पानी में गई पानी में गई दो मछली पानी में गई छपक तीन मछली चला एक मछली पानी में गई एक मछली पानी में गई दो मछली पानी में गई तीन मछली पानी में गई छपक चार मछली छपक पानी में गई आता एक चार काढून नंतर पुढे एक चार काढू आता हा चला नेक्स्ट काय उमेदवार चला परत एकदा हा चल सुरुवात कर एक मछली दो मछली पानी में गई एक मछली नाही छपा हा परत एकदा हा चला एक मछली पानी में गई छपक दो मछली पानी में गई छपक तीन मछली तीन लक्ष करा हा परत एक हा एक हा पानी में गई छपक तीन मछली पानी में गई छपक तीन मछली पानी में गई छपक एक पानी में गई
एक 2 3 4 5 6 एक लक्ष द्या स्पीड घ्यायची कोणी स्पीड स्पीड एक बसले आवाज आवाज पानी में गई काय करतोय काय नाही सांग बघ कोणी ओळखीचं आहे का बघ ओळखी झालेले आहेत या गेट टुगेदरला बरेचसे आपले वर्गमित्र येऊ शकलेले नाही पुढच्या गेट टुगेदरला येतील आपण 2 वर्षानंतर घ्यायचं ठरलेलं असेल परंतु आता आपण सर्वांनी एकत्र येऊन आपलं एक मला वाटतं एक कम्युनिकेशन प्लॅन याला आपण म्हणतो सगळ्यांचे नेम्स ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर्स ईमेल आय डी सगळं शेअर्स त्याचं एक पुस्तक बनवावं जेणेकरून ते आपल्याला कामी आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये काम करत आहोत त्यामुळं त्यातून आपल्याला आपल्या बॅचमेट्सला कुठली अडचण आली त्यांच्या सदस्यांना कुठली अडचण आली तर आपल्याला एकत्रितपणे त्या ठिकाणी मदत करता येऊ शकते तसंच आपल्याला पर्यावरणासाठी काही ग्रुप ॲक्टिव्हिटी करता येऊ शकतात बहुतांशी आपण हे आपल्या अहमदपूर तालुक्यातलेच आहोत तालुक्यामध्ये काही सोशल वर्क ॲक्टिव्हिटीज असतील ट्री प्लांटेशन किंवा इतर कुठले जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या प्लॅन करता येऊ शकतात आणि आपण त्या ग्रुपमध्ये आपल्या ग्रुपकडून त्या पूर्णत्वास देऊ शकतो त्याच्यामध्ये मग पाणी अडवा पाणी जिरवा असेल किंवा गोरगरीब मुलांसाठी शैक्षणिक
मदत असेल किंवा इतर कुठलेही उपक्रम असतील तर ते ग्रुपमध्ये आपण राहू शकतो. शिवाय आपला एखादा ग्रुप जसं शिक्षकांची पतपेढी आहे तसं एखादं काही त्या दृष्टीनं काही प्लॅनिंग करायचं असेल तर करू शकतो आपण. ज्यामध्ये रेग्युलर कोऑर्डिनेशन आपल्या सर्वांचं असेल आणि त्यातून रिटर्न्स पण मिळतील आणि गरज होताला त्यातून मदत पण होईल. अशा प्रकारचं काही नियोजन करता आलं ते पण करावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. आणि माझं बोलत संपवतो. अतिशय सुंदर नियोजन केलं त्याबद्दल सर्व नियोजन समितीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जे गोविंद सांगितले ते मी पुन्हा रिपीट करणार नाही. बरोबरच अतिशय उत्तम कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. मला वाटतं मी माझ्या पर्सनल लेवलला बऱ्याच दिवसानंतर इतका चांगला पूर्ण दिवस एन्जॉय केला असं वाटतं. मला असं वाटतं आणखी एक आपण गोष्ट करू शकतो. आपल्यामध्ये काही जण विमा प्रतिनिधी आहेत किंवा इन्शुरन्स क्षेत्राचे काही लोक निगडीत आहेत. तर आमचा एक दुसरा एक असा ग्रुप आहे की ज्या ग्रुपमध्ये आपले सर्व मेंबरमध्ये टीम मेंबर असतात. त्यामध्ये ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी पण काढलेली असते. तर त्यामध्ये जर तुम्हाला काही गरज पडली तर आपण आपल्या कुठल्याही एका व्यक्तीद्वारे किंवा त्याच्या कुटुंबाला त्याची मदत होऊ शकते. त्यासाठी एक ट्रस्टचे फॉर्मेशन करावं लागतं. ते पण आपण देखील करू शकतो. मला असं वाटतं की पूर्ण इतके सगळे लोक पुन्हा आणखी एकत्र भेटणं फार अवघड आहे. सगळ्यांना माहीत आहे. परंतु आपण जेवढे लहान लहान ग्रुपमध्ये सुद्धा भेटून ह्या ग्रुपचं जी कंटिन्युटी आहे ते आपण ग्रुपला ॲक्टिव्ह ठेवू शकता. आणि मला वाटतं आता बरेच लोक आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर गेलेले आहेत. तर हा ग्रुप फक्त म्हणजे गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग किंवा विशेषसाठी न ठेवता आपल्या काही परिजनांच्या कुणाच्या कामाला येऊ शकतो का याची पण आपण प्रत्येकाला हेल्प केली पाहिजे आपापल्या परिजनांना. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांनी आपल्या बिझी शेड्यूल आल्यावर सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी कमी शेड्यूल आणले त्याचा गेट टुगेदरचा कार्यक्रम जवळपास 2 महिन्यापासून त्या कार्यक्रमाची तयारी चालू होती. सुनीता मोरे मॅडम, वर्षे सर, चौधरी सर, अनिल भैया आणि इतर टीम यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे. आता एवढ्या मित्राची आणि मैत्रिणीची 28 वर्षानंतर भेट होते. जवळपास आम्ही सकाळी आल्याबरोबर का गोंधळून गेलो होतो. कोण आपले वर्गातलेच आहेत का ते कोण आहे ते. कारण तेव्हा बघितलेले चेहरे आज ओळखायला येत नाही. त्यासाठी नियोजन केलं खूप छान आहे. असंच नियोजन की 1 वर्षानं 2 वर्षानं करण्याचं नियोजन करावं. एक गोष्टीचं थोडंसं दुःख झालं किंवा स्थानिकमध्ये बरेचसे मुलं म्हणजे मित्र आपले या कार्यक्रमामध्ये दिसत नाहीत. तर मग त्यांच्याशी काय संपर्क करता येते का, म्हणजे त्यांना पुढल्या कार्यक्रमामध्ये आणता येते का, अशा पद्धतीचं काही नियोजन करता येते का पाहणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मला एक अशी वाटते आता आपण सगळ्याच मला एक सजेस्ट असं करायचं वाटतं किंवा आपण जे काही निधी गोळा करतो यामधून जो कोणी अडचणीत असेल त्याला खरंच मदतीची गरज असेल तर ह्याच माध्यमातून नाही आपण दुसऱ्या पद्धतीचं कॉन्ट्रिब्युशन करून त्याला सर्व ग्रुपच्या माध्यमातून त्याला मदत करता येईल. बस एवढ्याच 2 गोष्टी बोलतो. आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही सांगितली की आपण ज्यावेळेस इथं जमू आणि त्यावेळेस जी काही फंड तयार होईल ते काही करता येईल का. पण काय आपल्याला हा पहिली आपला गेट टुगेदर होता. आपल्याला कोणाची एवढी चांगली ओळख नव्हती किंवा माहीत नव्हतं की कोणत्या पद्धतीने आपला हा कार्यक्रम होणार. आता थोडंसं आपल्याला परत एकदा आपण रियुनियन झालो, आपली परत एकदा ओळख झाली, त्यानंतर असं काही करता येईल आपल्याला. बालेराव सर, चंद्रशेखर, खर्च जमा किती होते आणि त्याचा खर्च किती झाला पूर्ण त्याची माहिती दिली.
बालपणीच्या आठवणीला उजाळा देत मला माझे आयुष्य जगायचं आहे. वयाने जरी मोठा झालो असेल पण आता पुन्हा बालपणात रमायचे आहे. वयाने जरी मोठा झालो असेल पण आता पुन्हा बालपणात रमायचे आहे. आवाज बहुजनांचा.